आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकार दिशाभूल करत आहे असा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे। असाईच्या संबंधीची काल मला नोटीस मिळाली महाराष्ट्र सरकारच्याकडून की आज बैठक घेऊन मी त्यांना कळवलं काल मी सांगलीच होतो आणि त्यामुळे लगेच अशा बैठकीत जाणं शक्य नव्हतं। त्यांनी आधी पूर्ण सूचना केली आणि यातनं मार्ग काढायची भूमिका मनापासून स्वीकारायची तयारी केली तर त्याच्यामध्ये सहकार्य करण्याची भूमिका राहील। पण मला माहिती नाही आता काय होणार आहे, कारण आज मुंबईतसुद्धा अतिवृष्टी झाल्याची बातमी आहे, त्यामुळं कालचं विधानसभेचं कामसुद्धा झालं नाही असं वाचण्यात आले। त्यामुळे आजची बैठकचं काही माहिती नाही, कदाचित ती करू ती संध्याकाळी या, पण एकदम मला आता सांगता येणार नाही। साहेब, राष्ट्रवादी आणि पवार पक्षाचे काही आमदार तुमच्या संपर्कात आहेत का? विधान परिषदेच्या अनुषंगाने काही त्याचा फायदा तुम्हाला कोणी करायचा? माझ्या संपर्कात कोणी नाही आणि मी त्याच्यात लक्ष देत नाही, पण जयंत भाषणाला लोक भेटतात याची माहिती माझ्याकडे आहे। त्याचा आउटकम काय येईल ते उद्याचं मतदान झालं पाहिजे। समजा साहेब, लोकसभेला 200 पारचा नारा दिला, पण आता विधानसभेला 100 पार बी बनत नाही, एवढी त्यांनी दहशत घेतली का? 200 पाच कसं, विधानसभेला लोकसभेला 400 आणि नरेंद्र मोदी सगळीकडे 400च्या काही बोलतच नव्हतं, आणखीन अनेक गोष्टी सांगत होते। खरं म्हणजे तर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एखादी भूमिका लोकांच्या समोर मांडताना ती राष्ट्रहिताचे याचं भान हे ठेवलं पाहिजे होतं। पण ज्या पद्धतीची भाषणं ही प्रधानमंत्र्यांनी केली त्यामुळे जातीय आणि धर्माची शक्ती ह्या उफाळून याव्यात, समाजामध्ये एक प्रकारचं दहशतीचं वातावरण व्हावं आणि त्यामधून निवडणुका आपण कराव्यात हे सूत्र त्यांनी ठेवलं होतं। पण या देशाचा सामान्य माणूस आम्हा राजकारण्यांच्यापेक्षा तो अधिक शहाणा आहे आणि त्यामुळं संविधानाचा प्रश्न येऊ, ती घटना संविधान त्याचा बचाव करण्याचा निर्णय आणि अतिरेकीपणानं निवडणुकीमध्ये लोकांच्या समोर जाऊन एका चुकीच्या रस्त्यावर देशाला नेणं हा जो प्रयत्न होता हा सामान्य मतदाराने हाणून पाडला। माझी खात्री आहे की उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीवर